सुप्रभात. आज राईडचा दिवस आहे आणि थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आपण आज राईडला कुठे चाललो. रेडी झालो आहे आता. आपण लवकरच निघूयात. ही माझी मेन बॅग असेल, यात सगळं माझं सामान आहे. ही एक टँक बॅग असेल, हेल्मेट, जॅकेट मी बाहेर काढून ठेवलं आहे. पण आता खाली जाऊयात आणि ह्या दोन्ही बॅग्स बाईकवर माउंट करूयात. ऑल सेट. आता निघूयात. चल. लेट्स गो. ट्रिप A0. 8ला निघायचं म्हणलं असतं तर 9 वाजले असते. म्हणून मी 7 म्हणलं. बरोबर आपण 8ला निघालो आहे. महेश्वरला मी नॉनस्टॉपच जायचं ट्राय करीन. पहिल्यांदा आपल्याला फ्युल भरायचं आहे. आजचं डेस्टिनेशन आपलं अराउंड 500 किलोमीटर्स आहे. हे धुकं आहे की धूर आहे? सनराईज झालेलं आहे आज. थोडं निवांतच निघालं. धुकं आहे. आज आपण बाईकचं मायलेजसुद्धा चेक करूयात फुल टँकमध्ये. या बाईकला 15 लिटरची टाकी आहे. सो कंपनी क्लेम मायलेज जो या बाईकचा आहे तो 35 आहे. बट मला कायम त्याच्याहून जास्तच मिळालं आहे. आपण ट्राय करूयात फुल टँकमध्ये पोचायचा, कारण की या बाईकची रेंजच तेवढी आहे जितकं आजचं डेस्टिनेशन आहे. इकडून जाऊ इथं जातो. चला काकंगड. फुल करा. हो. $1398. अराउंड 13.5 लिटर पेट्रोल भरलं. आता ऑलरेडी होतं थोडं. असा रोड मिळायला पाहिजे घरातून निघाल्या. या सगळ्या आंब्याच्या बागा आहेत. गुगल मॅप मला घेऊन आला आहे आतल्या रस्त्याने. आपण जाणार आहोत मुरबाड मार्गे, मुरबाड नाशिक. हॅलो, गुड मॉर्निंग. नाश्ता चालू आहे. ये तो मुझे गूगल ने नहीं बताया था. चलो वापस. आपल्याकडे वेळ आहे, पण इतका पण वेळ नाही आहे. 5 मिनटं वाचवण्यासाठी 15 मिनटं वाया घालवली.
आलो पुन्हा रोडला. आता गप्पा माहिती तिथून जाईन. आपल्याला हायवेला लागायला पण अजून 1.5-2 तास आहेत. मुरबाडच्या पुढे हायवे, तोपर्यंत आपल्याला असं छोट्या छोट्या रस्त्याने जायचं आहे. मॅपमध्ये 10 तास 17 मिनिट दाखवतं. चलो. आता मी आलो आहे बदलापूरच्या मागच्या डोंगरावर. इट डिपेंड्स ऑन तुम्ही कोणत्या बाजूला राहता. तुमच्या पुढचा डोंगर पण असू शकतो. मुरबाड राईट. भाई त्या गावागावातून फिरवलं मॅपने आणि या हायवेला पोचवलं. पण हायवे कुठे? ऑफ रोडवाला हायवे. व्ह्यू छान आहे पण व्ह्यू बघता येत नाही कारण रोड बघावा लागतो. गो स्लो ॲज इफ आय हॅव अ चॉईस. राईट वेअर. पुढून ओके. गुगल बाईने आज खूप फिरवले मला. अर्ध्या तासाच्या रोडसाठी 1.5 तास फिरवले. बस आता हायवे दाखव मला. मी का म्हणलं 35च्या खाली मला कधी मायलेज मिळत नाही. गुगल मॅप्सने माझी जिरवली. 33 करंट ॲव्हरेज. दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे. ये नया है क्या कि मी नया है? मुरबाड सरळ वडोदरा लेफ्ट. ओ I don't think bike allowed है. I still don't know if this is my highway. 1.4 किलोमीटर्सने वळायचं. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण. पुन्हा कोणता हायवे ते नाही दिला. कमेंटमध्ये सांगा हा कोणता हायवे. आई सुजुका ये क्या हुई गवा. हु हर्ट ब्रो. ए भाई ये क्या ऑफ रोड है. किसने बोला हाईनेस ऑफ रोड बाइक नहीं है. हे बघा. Why should expulse guys have all the fun? ए भाई रेडर चीटिंग करताय तू. मी विचार केला होता बारीक रस्ता संपला की ग्लोव्ज घालीन. बारीक रस्ताच संपत नाही आहे. अजून 4.5 किलोमीटर्स. थर्ड गिअरच्या पुढे गेलो नाही मी सकाळपासून. मे बी थोडा वेळ गेलो होतो. शाळेची सहल चालू आहे. यांची ही सहल चालू आहे, माझी ही सहल चालू आहे. या सहलीपासून या सहलीपर्यंतचा प्रवास. सहलीला 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 जायचं राईडला. हा काय सुंदर ब्रिज आहे बघा ना.
दोन्ही बाजूला नदी. गाव आहे इथे, हळू चालवायची. अजून किती वेळ यातूनच चालवायचं. येताना इकडून नाही येणार मी भाई, येताना चांगलं रोड येणार. गियर से, हाँ भाई, सेकंड और थर्ड गियर से. अथक परिश्रम आणि प्रयत्नानंतर मिळालेलं हे यश आहे. फायनली हायवेचे संकेत लागत आहे. क्या मैं आज पहुंच पाऊंगा? क्या ये मेरी राइड सक्सेसफुल होगी? का मला रस्त्यातच तंबू टाकायला लागतोय? जानने के लिए देखते रहिए. ओल्ड आगरा रोड. ओके, हा ओल्ड आगरा रोड आहे. मुरबाड ते आग्रा. आता थोडा रिलॅक्स होऊ शकतो. निघाल्यापासून 2 तास मी बारीक सारीक रस्त्यावरून नुसतं ऑफ रोड मारतोय. फायनली थोडा आता हायवे लागलाय. इथून पुढे आय होप सो, आणि 90% शुअर आहे की पूर्ण हायवेच आहे पोहोचेपर्यंत. सो ते एक टेन्शन कमी आहे. बट फर्स्ट लेट मी wear my gloves. आता कुठे राईड चालू झाल्यासारखं वाटतं. इथून अजूनही मला गुगल मॅप्स 8 तास सांगते. 8 तास आणि काहीतरी मिनिट्स. आणि आता वाजलेत 10:30. बाय द वे, आज पहिल्यांदा मी लाईफमध्ये खानदेशात जाणार आहे बाईक घेऊन. ही माझी पहिली खानदेशची राईड असणार आहे. सो खानदेशातून जे कोण बघत आहेत त्याने कमेंट करून सांगा तुम्ही कुठले आहात. आज आपण बहुतेक धुळ्यावरून जाणार आणि आजचा लंचसुद्धा बहुतेक खानदेशातच होणार. सो एक्सायटेड. बघूया आज काय खायला मिळेल. मी काही प्लॅन केलेलं नाही आहे, जो होगा देखा जाएगा. माहीत पडलं तिकडे जाऊन पण मॅकडॉनल्डच खाल्लं याने. 33, 34, 36 बाजूला. थँक्यू. भाई आपला मायलेज काय वाढत नाही. डोंट वरी, हायवे आला आता वाढेल. सर्व्हिसचा स्पॅनर का येतोय? कालच सर्व्हिस केली भाई. इथून तर सरळ सरळच आहे. आता काय मॅप लावायचा. आपण आता आसनगावमध्ये आहेत. आता या स्पीडला माझा आवाज क्लिअर येतोय का?
पण आता 100ला क्रोज करतोय. वायझर बंद ठेवलं आहे. लेट सी, मी नंतर चेक करेनच. होप सो ऑडिओ क्लिअर येत असेल. आणि आपल्या राईडचे 100 किलोमीटर पूर्ण झालेत. पहिले 100 किलोमीटर. लेट्स गो. आता नेक्स्ट स्टॉप असेल नाशिक. नाशिकमध्ये आपण एक थोडं ब्रेक घेऊयात, कारण आता पाणी प्यायची गरज आहे. ट्रक भाई बाइक के लेन में क्यों चल रहे हो ट्रक भाई? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तुम्हारा ट्रक नहीं जाएगा इधर से. ट्रक भाईने एक्सपलसाठी रस्ता सोडला फक्त. बाकी यांनी काय करायचं? रिस्की मूव. बाकीचे रिस्की मूव्स करायचे. What do you think you are doing? When in your mind you are cornering, but in reality you are not. काय बांधायला घेतले इथे? दरड कोसळत त्यासाठी असेल कदाचित. नाशिक इथून राहिले फक्त 54 किलोमीटर. आता वाजले 11:30. 1 तास पकडूयात. 12:30पर्यंत आपण नाशिकमध्ये असू, जर रस्ता चांगला असेल. त्यात घाट किती आहे आय एम नॉट शुअर, आणि हायवे किती आहे. गेलो असतं पण नको. ओ जुना बोगदा, नवीन बोगदा. आय डोंट नो कॅमेऱ्यात दिसला की नाही, पण इथे ते आहे. 3 बोगदे काहीतरी दिसतात तिथून. आय थिंक हेच ते. यू गॉटा डू व्हॉट यू गॉटा डू. लेफ्टने ओव्हरटेक करू नये, स्पेशली ब्लॉक करताना, तरुण पिढीला दाखवताना असलं वागू नये. बट प्रो आय एम ऑल्सो तरुण पिढी. इथून दिसतंय का बघूयात बोगदा. 1, 2 आणि हा खालचा ट्रॅक 1 आहे. 3 बोगदे आहेत. ओके, इथून दिसेल. या 1, 2, 3. 3 बोगदे इथून दिसतात. आपण आता पोचलोय इगतपुरीत. वेट, आय थिंक मला वळायचं आहे.
रस्त्याने नेणार होतं. समटाइम्स इट्स गुड टू बी इग्नोरंट. जस्ट इग्नोर द गुगल मॅप्स अँड गो विथ युअर गट्स. बाइक वाला समझ के अंदर के रास्ते से लेके जाएगा क्या? बहुत शहाणा है रे तू. सो मी आता इथे एक ब्रेक घेतो आहे पाणी प्यायला. इगतपुरीनंतर हा एक टोल नाका लागतो. तो टोल नाका क्रॉस करून मी तिथे थांबलो आहे. आपण अराउंड 128 किलोमीटर्स चालवले बाईक. त्यानंतर आपला फर्स्ट ब्रेक आहे. ॲक्च्युली मी नाशिकमध्ये फर्स्ट ब्रेक घेणार होतो, पण ऊन इतकं आहे आणि ट्रॅफिक पण लागलं होतं सुरुवातीला. सो आत्ता एक ब्रेक घ्यावं लागतं. सो ब्रेक नंबर 2. नाशिक क्रॉस केलं पण आणि ऑलमोस्ट आपले 200 किलोमीटर झाले. नाशिक आणि नेक्स्ट स्टॉप असेल आय थिंक धुळे. धुळे इथून 150 किलोमीटर्स. 150 नाशिक, 150 होतं घरापासून. तिथून पुढे अजून 200 धुळे. सो नाशिक वॉज लाईक हाफवे पॉईंट ऑफ धुळे. बट धुळे इज हाफवे पॉईंट ऑफ आवर एंटायर राईड, इफ दॅट मेक सेन्स. सो धुळ्याला पोचून आपल्याला परत 2दा नाशिक जायचं इन रायडिंग मॅट्रिक्स. ऊन तर आहे ऑब्वियसली, पण मजा येते राईडला, खूप मजा येते. मी आपला सॉंग्स ऐकत चाललो आहे एकट्याचं, त्यामुळे कोण बोलायला तर नाही आहे, बट हॅविंग फन. सो मी आता पोचलो आहे मध्य प्रदेशमध्ये. फायनली एंटर केलं. दिवसभर मी खूप खेचत आणली आता गाडी, कारण की जास्तीत जास्त डिस्टन्स क्लिअर करायचं होतं. ऑलमोस्ट आपण 390 किलोमीटर्स कवर केलेत आणि इथून पुढे आपल्याला फक्त 100 कवर करायचे. सो अराउंड 2.5 hours लागतील आपल्याला पोचायला. इथे सनसेट बघा किती छान होतं. काय म्हणता, हा थंबनेल ठेवू. एक शॉर्ट ब्रेक घेतला होता पायमोकळे करायला. आता इथून पुढे नॉनस्टॉप जाऊयात लास्ट 100 किलोमीटर्स. बराचसा पार्ट मी स्किप केला, नाशिक ते धुळ्यापर्यंत, कारण की ऊन भरपूर होतं आणि उन्हामध्ये मला जास्त काही ब्लॉक करायची इच्छा नव्हती. कारण जिथे मी थांबेल तिथे खूप गरम होत होतं एकदम आणि घाम फुटायचा. ट्रॅफिक पण लागलं एक ठिकाणी. बट एनिवेज बाकी पूर्ण राईड मस्त झाली. कुठेच मला जास्त थांबावं नाही लागलं. मस्त एन्जॉय करत मी आलो. फ्यूल ब्रेकची अजून तरी काही गरज नाही लागली. अजून 167ची रेंज दाखवते. सो इझिली जाईल, पण एंड टू एंड नको न्यायला. त्याच्या आधीच मी फिलअप करून घेईन. सकाळी जे निघताना मी म्हणलं होतं की एका टँकमध्ये पोचेल का, तर आय थिंक सो 500 किलोमीटर्स पोचते बाईक माझी. आपले आजचे टोटल किलोमीटर्स झाले आहेत 401. 400 किलोमीटर्स जस्ट क्रॉस्ड. लास्ट 100 आय गेस. लास्ट 100 किलोमीटर्स. मला काही कंटाळा तरी नाही आला अजून. आणि आता तर ऊन पण कमी झालं, उतरलं आहे.
हा लास्ट पॅच करायला काहीच वाटणार नाही. पण याच्या उलट जेव्हा मी घरी जाईन तेव्हा जो लास्ट पॅच तिकडे आहे, तर निघताना मला छोट्या छोट्या रस्त्यातून यावं लागलं होतं, ते कठीण आहे. एक वेळ 500 नाही मी 600 करतो, पण तिथून नको मला. इंदोर इज 185. इंदोरला पण गेलो असतो, बट इंदोर मी ऑलरेडी जाऊन आलो रिसेंटली. यू कॅन सी महाकालचा दौरा. इंदोर आणि ओंकारेश्वर माझं झालं आहे, बट त्यावेळी नेमकं माझं महेश्वर राहिलं होतं आणि ते माझ्या मनात राहिलं की मला यायचं आहे. आणि मला बरेच दिवस वाटत पण होतं की कधी जाणार. फायनली मी राईड प्लॅन केले आणि यावेळी मी प्रॉपर महेश्वर फिरून येणार. फक्त महेश्वर बघण्यासाठी मी येतो आहे. अहिल्यादेवींचा राजवाडा, त्यांचं मंदिर, त्यांनी बांधलेली मंदिरं, नर्मदा मातेचा घाट. खूप ऐकलं आहे, पाहिले आहेत फोटोज, रील्स, पण स्वतःच्या डोळ्यांनी बघणं हा एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. छान फ्लॉवर्स लावले त्यांनी रस्त्यावर. MP मध्ये आल्यावर रोडची कंडिशन थोडी सुधारली आहे. आपलं इकडे हळूहळू सगळे सिमेंटचे रस्ते होत चाललेत. हे असे रोड पाहिजे यार आपल्या इकडे पण. खूप सुंदर दिसतंय सगळं. आणि दिवसभर उन्हात बाईक चालवल्यानंतर असा व्ह्यू जर मिळणार असेल तर पूर्ण थकवा निघून जातो. आज मी करणार तो लंच धुळ्यामध्ये, बट धुळ्याचा सीन असं झालं की धुळ्यातून हायवे जात नाही, हायवे जातो बायपासने. हे मी पाहिलं नव्हतं आणि धुळे आलं. मला वाटलं आता इथे कुठेतरी जेवीन काहीतरी दिसणार, बट हायवेपासून 2-3 किलोमीटर आतमध्ये धुळे आहे आणि हायवे असा बाहेरून आहे. तर मग ते आतमध्ये जाणार, परत बाहेर येणार. मी आत गेलो पण होतो, तिथून परत आलो. म्हटलं इथे खूप जास्त वेळ जाईल आणि श्युरिटी नाही की इथे काहीतरी मिळेल खायला चांगलं. ऑब्वियसली ते चांगले हॉटेल्स असणार जेवायला वगैरे, बट मला सापडेल की नाही याची श्युरिटी नव्हती आणि वेळ कमी होता. त्यामुळे मी लंच स्किप केला. आणि तसंही राईडवर असताना जास्त भूक लागतच नाही. बट हा पाणी आज खूप पिलं आहे. जवळजवळ 2-3 बॉटल्स पाणी मी पिऊन झालं आहे. हायड्रेटेड तर आहे मी आणि भूक पण इतकी लागली नाही आहे. मध्ये एक ब्रेक घेऊन स्नॅक खाल्लं होतं थोडं, अँड दॅट्स इनफ. मला इकडचे डोंगरच खूप आवडत आहेत. पूर्ण अशी डोंगर रांग आहे बघा. ओ सनसेट दिसतोय, आय डोंट नो कॅमेरा येतोय की नाही. सनसेट छान दिसतोय. मी काय सांगतो, हां हे डोंगर इतके छान दिसत आहेत ना असे लाईनमध्ये. पूर्ण सगळीकडून डोंगर दिसत आहेत माझ्या चारी बाजूला आणि मधून मी रोडवर चाललो आहे. इतकं सही वाटतंय आणि सनसेट येतात. सो फायनली मी डोंगरांकडे जात नाही आहे, डोंगरांमध्ये डोंगरांमधून सनसेट अजूनच छान दिसतं. खल घाट असं काहीतरी नाव होतं या घाटाचं. वा वा वा, अंडा किंग. याची गाडी फक्त अंड्यासाठीच वाटतं रोज, परंतु अंडा किंग आहे. अंडा किंग मला जाऊ देईल का?
होंडा किंग स्वतः बाईकसारखी घालणार आहे मध्ये गाडी. काही मला सारख्याच पलटलेल्या गाड्या दिसत आहेत तिथे इथे, तरी मी मस्तीत चाललो आहे. क्यों करते हो ट्रैफिक, हमको जाने दो. स्विफ्ट बाईकवर आला असतास तर असा गेला असतास. हम किसी के लिए नहीं रुकते. ब्लो हॉर्न, ठीक आहे. तुझं काय बेटी बचाव, ठीक आहे. तुमचं काय डाक पार्सल, ठीक आहे, पाठवा. आपलं काय ब्लो हॉर्न, ब्लो हॉर्न. यांचं काहीच नाही. अच्छा, कर्नाटका नाही, केरला. बस कंट्रोल मी आता. मत बताओ बस. वेट फॉर साइड. नो हम किसी के लिए नहीं रुकते. बस आता मला वाचायचंच नाही आहे. यांची काय वेशभूषा आहे बाई, ही साडी आहे का काय, लुंगी आहे. मी नावं नव्हतं ठेवत, ते छान वाटत होतं. जा रे भाई, जा रे भाई, जा रे. काय सही दिसतंय इथून. चलो सावरिया बेस्ट माव कुल्फी. भाई सावरिया का 80च्या स्पीडने चालला आहे. पहिल्यांदा आईस्क्रीमची गाडी 80च्या स्पीडला पाहिजे. मागितली असती तर खाल्ली पण असती 80च्या स्पीडवर. दॅट इज अ स्ट्रेच. दॅट जोक इज अ स्ट्रेच. ओके. हॉटेल गुजरात. भाई एमपीत आलं की गुजरातला आलं. गुजरात हॉटेल. इकडे आल्यापासून मला गुजराती हॉटेल, काठियावाडी हॉटेल, राजस्थानी हॉटेल, मराठी हॉटेल नाही दिसलं एक पण. आता डायरेक्ट आपण भेटूयात महेश्वरमध्ये. सो फायनली आपण हायवे सोडून आपला महेश्वरसाठीचा टर्न घेतलेला आहे. इथून महेश्वरचं डिस्टन्स आहे 13 किलोमीटर्स. सो फायनली पोचलो आपण महेश्वरला आणि फ्रेश झालं. कपडे वगैरे जरा चेंज करतो आणि जेवून घेतो इथेच. आजची राईड एकदम छान झाली. फक्त ऊन थोडं होतं त्यामुळे आता डोकं दुखतं. ऊन तर होतंच, प्लस मला हेल्मेटमध्ये कॅमेरा लावायची इतकी सवय नाही आहे. त्यामुळे आज दिवसभर कॅमेरा माझ्या हेल्मेटवर होता आणि त्यामुळे थोडी मान फक्त दुखते. त्याची पण आय गेस होऊन जाईल सवय. बाकी इट्स ऑल गुड. आजच्यासाठी छान होता. ही कायची रूम आहे, एकदम ठीक आहे, जास्त काही खास नाही, एकट्यासाठी इनफ आहे. आता जाऊन डिनर करतो. आजचा व्लॉग इथेच संपूया. उद्या भेटूयात. उद्या आपण पूर्ण महेश्वर एक्सप्लोअर करणार. आता तर जाऊन उपयोग नाही कारण की सगळा अंधार असेल. मी सांगेन तुम्हाला तिथे काय काय बघण्यासारखं आहे आणि मी सुद्धा फर्स्ट टाईम बघतो आहे. सो ज्या गोष्टी चांगल्या वाटतील, आवडतील त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. सो स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग. बाय.